नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी मात्र आता तिच्या हाताला लागलेलं असतं आणि ऋषिकेश आता मलमपट्टी वगैरे करत असतो. तेव्हा आता ती ऋषिकेशला म्हणत असते की हे बघ, मला माहिती आहे की मकरंद हे सर्व काही अगदी मुद्दाम करत आहे, पण कितीही काही झालं तरी आपल्याला मात्र शांत राहून अगदी हुशारीने खेळावं लागणार आहे. तर काही झाले तरी आपली एनर्जी मात्र ह्या सगळ्यामध्ये आपल्याला नाही घालवायची. आणि ऋषिकेश तोच म्हणाला होता की आपल्याला हरवण्यासाठी मकरंद वाटेल ते करतोय, पण आपण सुद्धा जिद्द सोडायची नाही. शक्य तितके प्रयत्न मात्र करायचे जिंकण्यासाठी. कितीही लागलं आणि कितीही दुखलं खुपलं तरी सुद्धा हार मानायची नाही. आपण मात्र लढत राहायचं आणि जिंकायचं. जसे आज आपण लढलो तसं लढत राहायचं. आणि तेवढ्यात आता जानकीची हाताला ड्रेसिंग वगैरे करून पट्टी जेव्हा बांधत आहे तर तेव्हा मात्र आता जानकीला थोडासा त्रास होतो. ती आई ग असं ओरडते. तर ऋषिकेश तिच्याकडे बघत सॉरी असं म्हणतो. तेव्हा जानकी इट्स ओके असं म्हणते. त्यानंतर आता इकडे सारंग आणि सौमित्राला सुद्धा खूप लागलेलं असतं आणि तो आता घरी सांगत असतो की तो मकरंद आहे ना, त्याच्या अंगामध्ये खूप मस्ती आहे. यावर आता नाना म्हणतात की अरे ती मस्ती उगाच नसेल, नक्की तो कशासाठी हे सर्व करत असेल. आता सारंग लगेच म्हणतो की हो ना, तेच आहे, कारण त्या मकरंदला जानकी ताईशी लग्न करायचं आहे. तेव्हा आता सुमित्रा आणि आजी हे सगळेजण तेथेच असतात. तर नाना हे सर्व ऐकून म्हणतात काय नक्की काय म्हणतो सारंग, हा सर्व काय प्रकार आहे बरं. आजी लगेच म्हणते की म्हणजे काय, राहते ऋषिकेश बरोबर आणि लग्न काय त्या मकरंद बरोबर करायचं का तिला. तेव्हा नाना म्हणतात की सासूबाई तुम्ही जरा शांत व्हा बरं. यावर आता सौमित्र सांगायला सुरुवात करतो की जो काही खेळ सुरू झालेले आहेत आणि ज्या खेळामध्ये जर तो मकरंद जिंकला तर त्याला जानकीताई सोबत लग्न करायचं आहे. जर तो हा खेळ जिंकला तर जानकीताईला नक्की त्याच्याशी लग्न करावंच लागेल. तेव्हा आता नाना विचारतात की यात जानकीचा काय विचार आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की जानकीताईला अजिबात त्या मकरंदशी लग्न करायचं नाही म्हणून. तेव्हा नाना विचारतात की तरी सुद्धा का खेळते ते. तेव्हा सारंग म्हणतो की ऋषिकेश दादासाठी. नाना म्हणतात की काय ऋषिकेश साठी. तर सुमित्रा लगेच आता हे ऐकून उठून उभी राहते. सारंग म्हणतो की हो, त्या मुलीने मात्र आपलं अख्खं आयुष्य आपल्या ऋषिकेश दादासाठी पणाला लावलेलं आहे. तेव्हा आता सुमित्राचा जीव आणखीनच खालीवर होतो. परंतु नाना आता विचार करतात की जानकी असं कसं वागू शकते बरं, स्वतःचा जीव कसं पणाला लावू शकते. स्वतःचा जीव मात्र इतका पणाला लावून आता जी व्यक्ती अशी आहे की जिला समोरचा माणूस आवडू शकतो त्यासाठीच ती हे सर्व करू शकते. तर म्हणजे नक्की ऋषिकेश तिला आवडतो म्हणून तिने आपला पूर्ण आयुष्य पणाला लावलेला आहे. तर नानानंतर आनंद होतोच. त्यानंतर आता इकडे मकरंद खूपच चिडलेला असतो, कारण आता शेवटचे जे काही लगोरीचा खेळ आहे तर जानकी आणि ऋषिकेश जिंकलेले असतात. म्हणून तो मायाला घरी येऊन अगदी चिडचिड करत असतो आणि ते जिंकलेच कसे म्हणून अगदी रागाने म्हणत असतो. आणि आज मात्र मला असं वाटलं होतं की आता आपण कायमचं जिंकू आणि जानकी कायमची माझी होऊन जाईल. मला आता त्यांचा गेम ओव्हर करायचा होता, परंतु नाही, ते आज जिंकलेच कसे. आता माया म्हणते की अरे ज्या जानकीला मात्र तू जिंकायचा प्रयत्न करतो त्या जानकीनेच आज त्यांना जिंकवलेलं आहे, लक्षात घे. काही झाले तरी आता आपल्याला ही स्पर्धा जिंकावीच लागेल. तर माया म्हणते की दादा तू काळजी करू नको, अजून 2 स्पर्धा आहे आणि त्यातील एक स्पर्धा खूप मोठी आहे आणि त्या स्पर्धेमध्ये ते अजिबात जिंकणार नाहीत. विजय शेवटी आपलाच होईल. काही झाले तरी हा खेळ तर जिंकणारच आणि जानकी शेवटी तुझीच होणार हे लक्षात ठेव. आता मकरंद सुद्धा तोच विचार करत असतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी मात्र ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, आणि ती आता जो काही आपला हात आहे ऋषिकेशच्या हातामध्ये देते आणि घट्ट पकडते आणि म्हणते की आपण एकमेकांचा हात जर असा घट्ट पकडून राहिलोत ना, ही लढाई आपण नक्की जिंकू शकतो, मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा आता ऋषिकेश जानकीचा हात पकडतो आणि आता दोघंही आता एकत्र येतात. तेवढ्यात आता जानकीचं लक्ष त्याच्या छातीला जे काही आता बॉल लागलेला आहे आणि तो अगदी काळनिळ झालेला असतं आणि जानकीचं लक्ष जातं. जानकी म्हणते की बघ ना ऋषिकेश, अरे केवढा मुक्का मार लागलेला आहे. म्हणून जानकी आता अगदी गरम पिशवीने शेकत असते. जसं अगदी सहन होईल तसतसे. आणि आता अगदी अलगद ऋषिकेश सारखा तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर मात्र ती अगदी प्रेमाने फुंकर मारत असते आणि ऋषिकेश अगदी तिच्या प्रेमातच पडतो, तिच्याकडे पाहत असतो. दोघे आता एकमेकांकडे रोमांटिक होऊन बघत असतात आणि आता जानकी खुणावते की बरं वाटतं का. ऋषिकेश हो असं म्हणतो आणि सारखं एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण ग्राउंडवरती परत जमा होतात आणि आता खेळायला पुन्हा सुरुवात होते. आता दुसरा दिवस आहे तर घेऊन आलेला असतो दुसरी स्पर्धा. आता विनोदजी आता येतात आणि अनाउन्समेंटचं जे काही काम आहे ते अगदी करत असतात. म्हणून आता त्यांनी बरीचशी कामगिरी पार पाडलेली असते आणि आता सगळ्यांच्या समोर आता सगळे स्पर्धक आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे सगळे काही आता टीम तेथे येतात आणि सगळेजण आपापल्या जागी उभे असतात.
सारंगच्या मानेला अजून सुद्धा खूप दुखत असतं आणि ऋषिकेश तेव्हा मात्र आता लगेच सारंग त्याच्या मानेला हात लावून त्याला अगदी म्हणजे आधार देत असतो. त्यानंतर आता विनोदजी पुढे म्हणतात की चला आता पुन्हा या खेळ मातीतले सुरुवात करूयात. आणि पुन्हा आता काय व्हायचं, खेळ मातीतले सगळेजण आता एका आवाजात लहान होऊयात असं म्हणत असतात. आणि अगदी सर्वजण टाळ वाजवतात. सगळेजण खूप खुश असतात. सगळ्यांना असं वाटतं की आता स्पर्धा कधी सुरू होते. आता मात्र गर्दी ही वाढतच चाललेली असते. आता विनोदजी म्हणतात की वा वा वा, खरंच काय गर्दी वाढत चाललेली आहे. आणि मातीतील हे खेळ बघण्यासाठी सगळेजण लहान होऊन येथे आलेले आहेत. त्यामुळे आता काही हरकत नाही, चला आता रोज उठायचं मात्र आणि देवासमोर प्रार्थना करत म्हणायचं की लहानपण दे रे देवा, लहानपण दे रे देवा. ते कसं की मोठं झाल्यानंतरच आपल्याला लहानपणाची किंमत कळते. आणि आता परत तो म्हणतो की सॉरी, कारण एकदा बोलायला लागलो की भाषण द्यायला मी सुरुवातच करतो, कारण आपल्याला सगळ्यांना अगदी आतुरता लागलेली आहे खेळाची. आणि चला तर आता आपले पुढचे खेळ आहे तर ते लगेच ते सुरू होणार आहे. सगळ्यांनी मात्र जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचं आहे. आणि आता सगळ्या खेळासाठी आलेल्या ह्या टीमचं आपण पहिल्यांदा स्वागत करूयात. पृथ्वी, अग्नी, आकाश, जल या सगळ्या टीमचं अगदी मनपूर्वक स्वागत. तेव्हा आता सगळेजण टाळ्या वाजवतात. चला पुन्हा वळूयात आपल्या खेळाकडे आणि चला पुन्हा काय होऊयात, सगळेजण एका आवाजात म्हणतात की लहान होऊयात. आणि आता पुढे म्हणतात की चला मित्रांनो, आता चारही टीम येथे खेळण्यासाठी अगदी सज्ज झालेले आहेत. आणि ह्या 4 टीम मध्ये अजून 4 असे गेम होणार आहेत. आणि पहिला हा खेळ असणार आहे की डोळ्यावर पट्टी बांधून मडकी फोडायची. दुसरा खेळ आहे की गोट्या खेळणे. आणि तिसरा खेळ आहे ती लांब उंच उडी मारायची आहे. तर आणि या खेळासाठी मात्र प्रत्येक टीम मधून एक माणूस निवडला जाईल आणि मात्र येथे यायचं आणि हे खेळ खेळायचे आहे. तर मात्र आता दुसरा सेकंद सुरू होण्या अगोदर आता चला ठरवा की नक्की कोण कोण खेळाडू आता पुढे खेळायला येणार आहे. तर प्रत्येक टीमने आता स्वतः एकमेकांमध्ये डिस्कशन सुरू करा आणि लवकरात लवकर ठरवा की कोणता खेळाडू पुढे खेळायला येणार आहे. तर त्यानंतर मात्र आता जानकी आणि यांची टीम ही बाजूला येते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की चला, आता जानकी म्हणते की हे बघा, आता हा जो काही खेळ आहे तर ते सगळे गेम आहे सिंगल खेळण्याचे खेळ आहेत. ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, मडकी खेळण्याचा जो खेळ आहे तर तो मी खेळतो. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की दादा थांब, तो खेळ मी खेळतो. तेव्हा आता जानकी म्हणते की ते तुम्ही दोघांपैकी कोणी ठरवा की कोणी खेळायचं ते. मकरंद मात्र आता यांचं बोलणं अगदी पडद्यामागून ऐकत असतो. तेव्हा आता जानकी आता सौमित्रला विचारते की तुला हे सर्व जमेल का. तेव्हा म्हणजे सौमित्र म्हणतो की हो, कॉलेजचा जेव्हा फर्स्ट डे होता तेव्हा मात्र आता हा गेम होता आणि तो मी अगदी व्यवस्थित खेळू शकतो, मी खेळलेला आहे त्यामुळे. तेव्हा लगेच आता जानकी म्हणते की डन, तू खेळू शकतो. तेव्हा आता जानकी विचारते की मग गोट्या तुमच्या दोघांपैकी कोण खेळणार आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं, गोट्या खेळण्यासाठी सारंगचा हात कोणीही धरू शकत नाही. मात्र आता ह्या मकरंद यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि हे सर्व ऐकून तो लगेच बाजूला जातो. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाना नक्की धरू शकतात. मात्र आता सौमित्र म्हणतो की अरे, आठवत नाही का दादा, जेव्हा सारंग अगदी हा स्पर्धा म्हणजे आपण खेळत होतो गोट्या खेळता खेळता आणि नानांनी मात्र गोटी फेकून मारली होती. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो ना, सारंगने खूपच मार खाल्ला होता. सारंग लगेच सौमित्र जवळ येतो आणि म्हणतो की आता हे सर्व सांगण्याची काही गरज आहे का. आता जानकी सुद्धा खूप हसत असते. तर सारंग म्हणतो की नाही ताई, माहिती आहे का, त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. अगं गोट्या मी खरंच चांगलं खेळतो, जे हा गेम आहे तर ते मी असा जिंकेल. आता जानकी म्हणते की अरे हे बघ, अरे मला माहिती आहे, माझा पूर्ण विश्वास आहे, तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. आणि लांब उडीचा जो काही खेळ आहे तर तो मी खेळेल, कारण मला उंच उडी छान अशी मारता येईल. किंवा आता ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, तो गेम सुद्धा मीच खेळतो. एकतर तुझ्या हाताला दुखापत झालेली आहे आणि उडी मारताना मात्र तुझ्या पायाला दुखापत झालेली मला नकोय. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, अरे तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि त्यासाठी माझा पाय दुखावला तरी चालेल. किंवा आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकाकडे बघत असतात. तर सारंग आणि सौमित्र या दोघांना खूप हसू येते आणि आता हे दोघे बघतच असतात. तर सारंग अगदी त्यांच्यामध्ये येतो आणि चुटकी वाजवतो आणि त्यांना अगदी बाहेर काढतो. सारंग म्हणतो की नाही, म्हणजे कसं की तुमचा एकमेकांकडे बघण्याचा जो काही खेळ झाला असेल, आपण आपले खेळ खेळायला जायचं का. आता जानकी म्हणते की हो झालेला आहे आणि लांब उडीत जे काही मारण्याचा खेळ आहे तर तो मी खेळेल. ऋषिकेश म्हणतो की नाही, मी तुला एकदा सांगितलं ना, तो खेळ मी खेळेल. ऋषिकेश म्हणतो की दाखवून देऊ आपण सगळ्यांना आपल्या पृथ्वी टीमची काय ताकद आहे ते.
म्हणते. जानकी म्हणते की हो. म्हणून आता सगळेजण खेळासाठी सज्ज होतात आणि एकमेकांच्या हातावर मात्र हात देऊन आता एकमेकांकडे बघून हसतात आणि आता सगळेजण खूप खुश असतात आणि खेळ खेळायला अगदी सज्ज होतात. त्यानंतर आता इकडे माया ही थोडीशी बाजूला उभी असते आणि मकरंद तिच्याजवळ येतो आणि मायाला तो बाजूला घेऊन जातो. तो मकरंद मायाला म्हणतो की बघतेस का कसं डिस्कशन सुरू आहे आणि प्रत्येक खेळ तेच जिंकत आहे आणि ऐकून घे, जर हे असंच चालत राहिलं तर मला नाही वाटत की यापुढचे खेळ आपण जिंकू म्हणून. त्यावर आता माया म्हणते की हे बघ दादा, अरे त्यांच्यासाठी आता काहीच असं शक्य नसणार आहे. तेव्हा मकरंद विचारतो की म्हणजे काय? तर माया म्हणते तर हे जे काही पुढचे खेळ आहे तर त्यांच्यासाठी ती शिक्षा असेल. तुला दिलेल्या प्रत्येक जखमेचा बदला मात्र मी सुद्धा त्यांना जखम देऊनच घेणार आहे आणि ते खेळ खेळताना मात्र मी त्यांना इतकं त्रस्त करणार आहे, इतका त्रास देणार आहे, कितीही प्रयत्न जरी केले तरी ते सुद्धा जिंकूच शकणार नाही. जानकीला तर आता लागलेलेच आहे आणि त्या तिघांना सुद्धा कशा जखमा होते हे बघतच राहतो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मात्र आता हा जो काही गेम तिकडे सुरू आहे तर इकडे टीव्हीवर बघत असते. टीव्हीवर बघितल्यानंतर म्हणते की अरे वा, म्हणजे यांचा हा जो काही आता खेळ आहे तो टीव्हीवर दिसण्यासाठी यांना स्पॉन्सर मिळायला वाटतं. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच तो खेळ खेळायला म्हणजे जे काही खेळत आहे तिची टीम सुद्धा लगेच तो शो अगदी टीव्हीवर लावते. तर माझी टीम काय दिवे लावते म्हणून आता ते शो चालू करते. तेवढे ते कावेरी काकू येतात. तर इकडे मात्र आता जो मडकी खेळण्याचा खेळ आहे तर सुरू होतो आणि आता विनोदजी म्हणतात की बघूयात आता मडके खेळण्याच्या खेळामध्ये कोण आता विनर होतोय. तेव्हा कावेरी सुद्धा विचारते की काय ग ऐश्वर्या, म्हणजे तू तुझ्या टीमला सुद्धा तेथे पाठवलेलं आहे का? तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते की हो हो, ये ना, बघ ना. मग कावेरी काकू म्हणतात की अच्छा, म्हणजे पुन्हा आता ऋषिकेशला अडकवण्यासाठी तू हे सर्व करत आहे. तर तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मॉम, अगं तू किती हुशार आहे. अगं त्या ऋषिकेशचं कौतुक करण्याऐवजी तू माझं कौतुक कर. त्या ऋषिकेशचे कशाला गोडवे गातेस? अगं हे पण माझी टीम सुद्धा तेथे आहे आणि जर तू माझी बाजू घेतली माझी टीम सुद्धा जिंकेल आणि चल आपण एकत्र होऊयात. आता कावेरी रागाने म्हणते की हे बघ, मला नाही बघायचं, तूच बघ. म्हणून कावेरी रागानेच उठते आणि बाजूला होते. आणि हे बघ अगं, त्या बिचाऱ्या ऋषिकेशला मात्र आता गोत्यात आणण्यासाठी एकही बाजू सोडू नकोस. ऐश्वर्या, मला खरं खरं सांग बरं, नेमकं तुझ्या डोक्यामध्ये काय शिजत आहे म्हणून तू तुझ्या टीमला तेथे पाठवलंस? खरं सांग. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अगं मॉम, हे कॉम्पिटिशन आहे आणि हे प्राइज जिंकल्यानंतर 10 लाख रुपये मिळणार आहेत. 10 लाख. अगं हे बघ, कदाचित हे सुद्धा होऊ शकतं की माझी टीम जिंकल्यानंतर माझ्या टीमला मात्र प्राइज म्हणून बैल जोडी मिळेल आणि तसंही मी त्या सगळ्यांना अगदी बैलासारखंच वागवते आणि तसंही ते बैल ठेवून मी काय करणार आहे तरी. आणि मॉम, अगं तुला तर माहितीच असेल की तुझी ही ऐश्वर्या मात्र 3rd आणि 2nd या नंबरसाठी जन्माला आलेलीच नाही. मी नेहमी नंबर 1, त्यामुळे मी फक्त आता पहिल्या नंबरची अपेक्षा करत आहे आणि ते पहिला नंबर मलाच मिळणार आहे. हे ऐकून कावेरी काकू आता ऐश्वर्याला म्हणतात की अगं तुला काय वाटतं ऐश्वर्या, तुझी आई मूर्ख आहे का? तिला काही सुद्धा समजत नाही का? अगं माझ्या डोक्यात सगळं काही येत आहे. अगं हे बघ, तुला फक्त त्या बक्षिसांच्या पैशाचा विचार नाही, तू त्यासाठी हे सर्व करत नाही. बक्षिसाच्या पैशाचा काही विचार नाही. त्यामुळे मी तुला सांगते की हे बघ ऐश्वर्या, अगं तू दुसऱ्यांना अशी तकलीफ देऊ नकोस. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला खूपच राग येतो. ऐश्वर्या लगेच आता म्हणते की मॉम, अगं इनफ, जे काही तू बोलते ना ते बोलू नकोस. उगाच असं लेक्चर देत बसू नको. तेव्हा आता तुला जर बोलायचं नसेल तर मात्र तू बोलू नकोस आणि जा बरं इथून. म्हणून ऐश्वर्या ही कावेरीवर खूपच रागवत असते. तेव्हा लगेच आता कावेरी पुन्हा म्हणते की ऐश्वर्या, आणि ऐश्वर्या मात्र आता टीव्हीवर तो शो चालू करते. आता तिकडे जे काही होत आहे तर ते सगळं काही ऐश्वर्याला इकडे दिसत असते. साठी मात्र आता इकडे अग्नी टीमचा जो काही खेळाडू आहे तर तो पुढे येतो, डोळ्यावर पट्टी वगैरे बांधून, आणि आता हा खेळाडू मडकी फोडण्यासाठी तयार आहे. शबास शबास. आणि त्याच्या हातामध्ये अगदी दांडा वगैरे दिला जातो आणि डोळ्यावर काळी पट्टी बांधली जाते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्याची टीम तिथे खेळायला आलेली असते आणि आता अग्नी टीमचे जे काही खेळाडू आहे डोळ्यावर पट्टी बांधून मात्र 2 मडकी फोडतो. सगळेजण अगदी जोरात टाळ्या वाजवतात आणि आता ह्या खेळाडूंनी तिसरं सुद्धा मडकं फोडलेलं असतं. तेवढ्यात मात्र आउट आता तो झालेला असतो, कारण आता तो रेषेच्या बाहेर गेलेला असतो आणि मडकी मात्र त्याने आता फोडलेली असतात. एकच मडकी बाकी राहिलेलं असतं, परंतु आता तो बाद होतो. तेव्हा आता जानकीनी ऋषिकेश मात्र त्यांना म्हणतात की तो आउट आहे, तो रेषेच्या बाहेर गेलो. तेव्हा मात्र आता विनोदजी म्हणतात की हो हो, म्हणजे आता हा खेळाडू बाद झालेला आहे. तर तुमचं अभिनंदन, कारण अग्नि टीमच्या खेळाडूने 3 मडकी फोडलेली आहे. तर आणि क्या बात हे, एकदा जोरदार टाळ्या म्हणून आता सगळेजण टाळ्या वाजवतात. सगळे प्रेक्षक आता तिथे अगदी आनंदाने हा खेळ बघत असतात. आता मात्र
मात्र वायू टीम आहे तर ती वायू टीम खेळायला पुढे येते आणि 3 मडकी फोडलेली आहे तर किमान तुम्हाला 4 तरी मडकी फोडायची आहे. मात्र आता वायू टीमचा खेळाडू आहे तर 2 मडकी फोडतो आणि सगळेजण टाळ्या वाजवतात आणि तेवढ्यात मात्र आता तो तिसरं मडकं फोडायला जातो आणि तो रेषेच्या बाहेर गेल्यामुळे बाद होतो. आणि आता मात्र मकरंदची टीमची नंबर येतो आणि आता बघूयात की आता हा पुढचा खेळाडू आहे तर तो किती मडकी फोडतो. आकाश टीमचा प्लेयर आहे तर तो पुढे येतो आणि आता विनोदजी म्हणतात की बघूयात ते किती आता मडकी फोडतात. किंवा आता आहा जो काही अग्नि टीमचा खेळाडू आहे तर 2 मडकी अगदी व्यवस्थित फोडतो. सगळेजण टाळ्या वाजवत असतात आणि तिसरं सुद्धा मडकं तो फोडतो आणि चौथं सुद्धा. किंवा विनोदजी कौतुक करतात आणि म्हणतात की क्या बात है, आता शेरा सव्वाशर ठरलेली ही अग्नि टीम या खेळाडूंनी 4 मडकी तर फोडलेली आहेत. आता मात्र हे आपल्याला पुढच्या क्षणाला कळेल की पृथ्वी टीमला हे आव्हान स्वीकारता येईल किंवा नाही. बघूयात काय होते ते. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आणि पुढील अगदी गेमसाठी शुभेच्छा. तेव्हा आता लगेच आणि खेळाडू आता आहे सौमित्र हा जेव्हा खेळायला पुढे येत आहे तर त्यांना आता 4 मडकी फोडावी लागणार आहे कारण आता अगोदरच्या खेळाडूंनी 3 मडकी फोडलेली आहेत आणि जर तुम्ही 4 मडकी फोडली तरच तुम्ही जिंकू शकता. तेव्हा आता बघूयात की पुढच्या टीमचे खेळाडू काय करतात ते. तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र ऑल द बेस्ट. मात्र आता सौमित्राच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि सौमित्र अगदी मडकी फोडायला येत असतो परंतु त्याचा रेषेवर पाय पडणार तो जानकी आणि सगळेजण बाकी ओरडतात आणि रेषेवर पाय पडण्यापासून वाचतो. आता सौमित्र मडकी फोडायला एकदम बरोबर दिशेने आलेला असतो आणि तेवढ्यात माया आणि मकरंद एकमेकांना डन करून खुणावतात. त्यांचा जो काही प्लॅन आहे तो त्यांना सक्सेस करायचा असतो. मित्र बरोबर आता एक मडकी फोडतो तर सगळ्यांना मात्र यांचीच आशा लागलेली असते. सगळेजण आता इतके आनंदाने टाळ्या वाजवून आता उड्या मारत असतात एकदम अगदी. दुसरं सुद्धा मडकं सौमित्र व्यवस्थित फोडतो. तिसरं सुद्धा मडकं आहे तर ते व्यवस्थित सौमित्र फोडतो. आता सगळेजण अगदी आनंदाने टाळ्या वाजवतात. तेव्हा आता मकरंद आणि माया यांचा खूपच जळफळाट होत असतो. सौमित्राने आता 3 मडकी फोडली म्हणून आता सगळेजण आनंदाने उड्या मारतात आणि आता हे जे चौथं मडकं आहे ते जर फोडलं तर ते खेळामध्ये टिकून राहणार आहेत. तेव्हा मात्र आता ते चौथं मडकं आहे तर ते जेव्हा सौमित्र फोडतो पण त्यात जे काही दगड असतो तो दगड मात्र ओढून आता सौमित्राच्या डोक्याला लागतो. 4ही मडकं आता व्यवस्थित फोडलेले असतात पण त्याच वेळेस आता सौमित्राला लागते आणि तो खाली पडतो. तेव्हा ऋषिकेश आणि सारंग हे सगळेजण धावतात. त्याच्या डोक्यातून आता रक्त येत असतं. तेव्हा सारंग म्हणतो की दादा अरे याला लागलेला आहे. मकरंद आणि माया खूपच खुश होतात कारण आता सौमित्राने मडकी तर फोडलेली असतात परंतु आता जखम मात्र यांनी आता सौमित्राला केलेली असते. आता माया लगेच हसत असते कारण मायेने जेव्हा आता त्या जे काही ते मडके लावणारा मुलगा आहे तर त्याच्या हातामध्ये तो दगड दिलेला असतो. जेव्हा पृथ्वी टीम हा मडके फोडायला येईल तेव्हा त्या मडक्यामध्ये हा दगड तू टाकायचा. त्या मुलाने मात्र आता पृथ्वी टीम खेळायला येणार तेव्हा तो दगड त्या मडक्यामध्ये टाकलेला असतो. मायेला आठवते आणि माया हे सर्व बघून अगदी खुश होते. ऋषिकेश जानकी आता ह्या सगळ्यांचं लक्ष त्या दगडाकडे जातं. ऋषिकेश तो दगड उचलतो तेव्हा आता सारंग म्हणतो की दगड आणि तेवढ्यात मात्र आता लगेच जानकी सुद्धा म्हणते की दगड. तेव्हा ऋषिकेशला खूपच राग येतो. ऋषिकेश जोरात ओरडतो की काय प्रकार आहे हा सर्व, त्यामध्ये हा दगड आलाच कसा. त्यामुळे हे जे काही सुरू आहे ना हा खेळ थांबवा लगेच इथून. आता हे सगळं मुद्दाम सुरू आहे तर मकरंद लगेच पुढे येतो. आता मकरंद म्हणतो की खेळ थांबणार नाही आणि जर खेळ थांबला तर मात्र तुम्ही सुद्धा थांबताल. त्याचा अर्थ असा होईल की तुम्ही हार मानली म्हणून आणि जर तुम्हाला ही हार मंजूर असेल तर मात्र हा खेळ थांबू शकतात. सारंग मात्र आता सौमित्राला उठवण्याचा प्रयत्न करत असतो कारण सौमित्र अजून सुद्धा बेशुद्ध असतो. तर आता ऋषिकेशला खूपच राग येतो. ऋषिकेश आता मकरंदला म्हणतो की मकरंद हे सगळं काही मी लक्षात ठेवेल. ते काही करतो ना ते सगळं काही तू मुद्दाम करतो. कळण्या इतका मी मूर्ख नाही हे लक्षात ठेव. माझ्या भावाचं तू डोकं फोडलं मी तुला नाही सोडणार. तेव्हा आता ऋषिकेश खूपच पेटून उठलेला असतो आणि मकरंद तर धावून जातो. जानकी आता ऋषिकेशला धरते आणि म्हणते की ऋषिकेश शांत हो. आता जानकी म्हणते की ऋषिकेश तू काय करतो. अरे ऋषिकेश तुला कळतं का त्याला हेच हवं आहे. आता मात्र आरेला कारे करत बसण्याची वेळ नाही लक्षात घे आणि ही वाद घालण्याची वेळ नाही लक्षात घे. तेव्हा लगेच आता ऋषिकेश म्हणतो की जानकी म्हणते की तू लक्षात घे. अरे तो हे सर्व मुद्दाम करतोय आणि तो आपल्याला अडचणीत टाकेल आणि ते आपल्याला नकोय आणि आपण त्याच्या अगदी ह्या म्हणजे घाबरायचं नाही आणि हार मानायची नाही एवढं लक्षात ठेव. अरे आता या क्षणाला सौमित्राला लागलेला आहे आपण त्याच्याकडे बघायला हवं. मकरंद मात्र आता यांच्याकडे बघतच असतो आणि चल अरे मग बघ ना ऋषिकेश त्याला जास्त लागलेलं नाही ना. आणि तेवढ्यात आता सौमित्राला शुद्ध येते
आणि आता ऋषिकेश त्याला धरतो. आणखी विचारते की डॉक्टरांना बोलवण्याची गरज आहे का. सारंग म्हणतो की हो हो. तर ऋषिकेश आणि सारंग सौमित्रला उचलतात आणि त्याला बाजूला नेतात. तेव्हा आता विनोदजी पुढे आता अनाऊन्स करून सांगतात की चला, पृथ्वी टीमने मात्र आता ह्या मडके फोडण्याच्या स्पर्धेमध्ये यश तर मिळवलेलं आहे. आणि वळूयात आता पुढील खेळाकडे. म्हणून आता पुढील स्पर्धेला सुरुवात होते. आता जानकीला खूपच राग येत असतो आणि जानकी रागाने मात्र आता मकरंदकडे बघत असते. मकरंद मात्र आता खुश होत टाळ्या वाजवत असतो आणि तिच्याकडे बघत असतो. तेवढ्यात मात्र मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता गोट्या खेळण्याचा जो काही खेळ आहे तो सुरू होतो. सारंग जेव्हा आता गोट्या घ्यायला जातो आणि तेवढ्यात त्या गोट्यामध्ये खूपच मुंग्या असतात आणि त्या मुंग्या सगळ्या काही आता सारंगच्या हाताला चावतात आणि सारंग जोरात अगदी किंचाळत असतो. सर्वजण विचारतात की सारंग काय झालं. तेव्हा आता सारंग म्हणतो की यामध्ये मुंग्या होत्या आणि माझ्या हाताला मुंग्या चावल्या. तेव्हा मात्र आता जे काही रस्सी म्हणजे उंच उडीचा खेळ आहे तर तो ऋषिकेश जेव्हा खेळायला जातो तेव्हा त्याच्या ग्राउंडमध्ये त्या गोल रिंगणामध्ये आता काचा ठेवलेल्या असतात आणि ऋषिकेश उडी मारणार तेव्हाच मात्र आता ऋषिकेशच्या पायात काच घुसते आणि जोरात तो ओरडून त्याच्या जखमेतून रक्त येत असतं. त्यानंतर आता जानकी ही म्हणते की चला आता पुढचा जो खेळ आहे रस्सी खेळायचा आणि आपण तर सगळेजण जखमी आहोत. ही रस्सी खेळण्यासाठी आपल्याला पूर्णपणे जोर लावावंच लागेल किती काही झाले तरी. तेव्हा मात्र आता हा रस्सी खेळाचा जो काही खेळ आहे आकाश आणि पृथ्वी या टीम मध्ये सुरू होतो आणि जोरदार अशी रस्सी मात्र खेळली जात असते. आता मात्र पृथ्वी टीम मधील जानकी ऋषिकेश सगळेजण जखमी असतात पण तरी सुद्धा कसोशीने ओढवत असतात. आकाश टीम त्यांच्या वरचढ असते. तेवढ्यात आता मुद्दाम हा मकरंद ओरडतो की जानकी सांभाळ. तेव्हा आता लगेच हे मुद्दाम त्याने केलेलं असतं पण जानकी जोरात ऋषिकेश असं ओरडते आणि तेवढ्यात आता हे जोराने अगदी ओढत असतात. परंतु आता नक्की काय होईल पुढे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.